नमस्कार. मुळा हे पौष्टिकतेने भरलेलं कमी कॅलरी असलेली भाजी आहे, जे फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटनी समृद्ध आहे, जी पचन, रोग प्रतिकारक शक्ती आणि हृदयाच्या आरोग्यास समर्थ देतात. तर आज आपण करूया ही मुळ्याची भाजी. कमी वेळात पटकन होणारी ही भाजी आहे. कशी ती बघूया. एक कढई घ्या. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट. आले आणि लसणाची पेस्ट ही मी आधीच तयार करून ठेवलेली आहे. एक कांदा घ्या. कांदा बारीक चौकोनी चिरून तो या आलं लसणाच्या पेस्टमध्ये ॲड करा. आता या तेलामध्ये कांदा आलं लसणाबरोबर चांगला परतून घ्या. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर मुळा आपण जो बारीक चिरून ठेवलेला आहे चौकोनी आकाराने, तो देखील याच्यामध्ये ॲड करून चांगलं तेलामध्ये परतून घ्या. ही सर्व भाजी एकजीव करून घ्या. त्याच्यामध्ये ॲड करा 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि मीठ. आता हे तिखटा मिठामध्ये भाजी 1 मिनटासाठी चांगली परतून घ्या. 1 चमचा त्याच्यामध्ये धणे जिऱ्याची पूड ॲड करा. 1 वाटीभर पाणी ॲड करा. पाणी ॲड करून पाण्याला एक चांगली उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करा पानं. आता पानं देखील जितका मुळा उपयुक्त आहे तेवढीच उपयुक्त पानं देखील आहे. पानं हे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं आणि ते विषारी पदार्थ कमी करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि साखर ही प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करतं. आता तयार झाली आपली ही मुळ्याची भाजी. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा. आता गरमागरम ही भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता आणि डब्यातही तुम्ही नेऊ शकता. तयार झालेली आहे आपली भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.